मागील 10 वर्षापासून म्हणजेच 2014ची विधानसभा निवडणूक आणि 2019ची विधानसभा निवडणूक तसेच गेल्या 10 वर्षात पार पडलेल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात असे लक्षात आले आहे की या संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक गावात तसेच दोंडाईचा शहर व शिंदखेडा शहर यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार व बोगस मतदार नोंदणी झाल्याचं निदर्शनास आलं आहे। आम्ही याबाबत प्रशासनाला वेळोवेळी अवगत केलं आहे। एकाच नावाने व एकाच इपिक नंबरचे इतर विधानसभा मतदारसंघातील तसेच इतर राज्यातील मतदार यादीचे नावं समाविष्ट करण्यात आली आहेत। त्यामुळे अनेक बोगस व दुबार नावं समाविष्ट झाली आहेत। लोकशाही जिवंत राहण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मतदान या मतदारसंघात होऊ नये म्हणून बोगस व दुबार नावे त्वरित कमी करावे तसेच यात लक्ष देऊन संबंधित BLO यांना आदेशित करावं, अन्यथा आम्हाला न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागेल असे निवेदन शिंदखेडा येथील माननीय तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना दिलंय। मतदारसंघात प्रत्येक गाव न्याय तसेच त्या पद्धतीने शिंदखेडा शहर दोंडाईच्या शहरात बऱ्याच प्रमाणात आम्ही अभ्यास केला असता बोगस आणि दुबार नावे मतदार यादीत आढळून आलेत। आज माननीय तहसीलदार शिंदखेडा महोदयांना आम्ही गाव न्याय सगळ्या दुबार आणि बोगस मतांचे गठ्ठे आम्ही त्यांना सुपूर्द केलेत। एकाच इपिक नंबरवरती 4-4, 5-5 नावं, तेही नावं वेगवेगळ्या गावांमध्ये शिंदखेडा मतदारसंघातील बाहेरील तालुक्यातील आपल्या मतदारसंघात नावं, त्याचबरोबर इतर परराज्यातील पण नावं। लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजावला पाहिजे आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी मतदान एकाच ठिकाणी केलं गेलं पाहिजे, जे आत्तापर्यंत डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून दिलेलं आहे। आम्ही तहसीलदार महोदयांना एकच विनंती केली की मागील वेळीसुद्धा छोटे मोठे अर्ज केल्यामुळे आत्तापर्यंत या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील 7,000 बोगस आणि दुबार नावं कट करण्यात आलेले आहेत। या मतदारसंघातील वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून प्रत्येक गावातील कसं बोगस मतदान कमी होईल, जेणेकरून विधानसभाच नाही प्रत्येक या मतदारसंघात या तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायती म्हणा, पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषद निवडणुका म्हणा, इतर नगरपालिका म्हणा, नगर परिषद म्हणा, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, या प्रत्येक निवडणुकीत ज्या त्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला एक प्रामाणिकपणे न्याय मिळेल यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। सर्व तालुक्यातील जनतेला आम्ही सांगू इच्छितो, निश्चितच जे बोगस कामं करतात, जे चुकीचे कामं करतात, जे खोटारडे कामं करतात त्यांच्याविरुद्धचा लढा आम्ही आज जारी ठेवलेला आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीपदादा बेडसे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष तुषार देसले, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दयाराम कुवर, देवीदास मोरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दुर्गेश पाटील, सुरेश आहिरराव, श्याम पाटील, ज्ञानेश्वर कोळी, सचिन कोळी, प्रशांत पटेल, प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते। यादवराव सावंत, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।